तुर्तास जाऊयात पुण्यातल्या चाकणमध्ये शरद पवार बोलतायत राष्ट्रवादीच्या सभेमध्ये। पवार साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। ज्यांचे विचार असतात आपण ऐकले, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेचे नेते अजित पवार, ज्यांनी या ठिकाणी आपले अधिकृत उमेदवार यांना विजयी करण्याच्यासाठी स्वतःचा विचार न करता पाठिंबा देऊन सहकार्य करण्याची भूमिका घेतली, ते शेत विलासराव लांडे, मंगलदास बांदर, संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी आपलं नेतृत्व केलं ते माजी आमदार दिलीपराव मोहिते, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याच्या जुन्या मंत्रिमंडळातले एक ज्येष्ठ मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमचे सहकारी पोपटराव गावडे, सूर्यकांत फलांडे, राम कांडगे, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार अशोक पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि ज्याला मोठ्या मताने देशाच्या संसदेमध्ये आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आम्हाला साथ देण्याच्यासाठी पाठवायचा तुम्ही निकाल घेतला आहे, बरोबर आहे ना? ते आपले लोकप्रिय उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, हे लक्षात आहे माझ्या। आणि बंधू भगिनींनो, आजची ही सुरुवात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयी प्रचाराच्या संबंधाची सुरुवात आहे। देशाची निवडणूक आली, गेले 5 वर्षाचं देशाचं सूत्र ज्यांच्या हातामध्ये होतं त्यांचा कारभार लोकांनी पाहिला आणि या देशातला सामान्य माणूस, मग तो कष्टकरी असेल, तो शेतकरी असेल, तो तरुण वर्ग असेल, तो आया बहिणींचा वर्ग असेल, शहरी भागातला घटक असेल, आज या सगळ्या घटकांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य बघायला मिळते। आणि त्याचं कारण सत्तेचा वापर लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी वापरायचा असतो, हे सूत्र आजच्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये नाही। अनेक प्रश्न आज देशाच्या समोर आहेत, अनेक आश्वासनं दिली गेली। माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या देशातली 65% लोकसंख्या जी आहे आणि जी या देशातल्या 168 कोटी लोकांना 2 वेळचा अन्नाचा
प्रश्न सोडवतोय त्या शेतकरी वर्गाच्या प्रश्नाची महत्त्वाची आहे. हा वर्ग अडचणीत आहे. एक दुःखं आता सगळीकडे ऐकायला मिळतं की या बळीराजाच्या आत्महत्या या देशात वाढल्या. महाराष्ट्रापुरतं उदाहरण सांगायचं झालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 2015 ते 2018 या 2.5 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोण असा जीव देतो? हा बळीराजा देशाचा पोशिंदा स्वतःच्या कुटुंबाची वाचत होते माहीत असताना सुद्धा विष खातो आणि जीव देतो. हे 12,000 लोकांनी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये केल्या. सबंध देशाचा तो आकडा प्रचंड आहे. देशाचा शेती मंत्री म्हणून मी 10 वर्ष काम केलं. तेव्हा आत्महत्याच्या संबंधीची माहिती मिळाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला तिथल्या कलेक्टरला विचारलं, त्यांनी कळवलं की बातमी खरी आहे. लगेच मी माझी कामं थांबवली आणि देशाचे प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग, त्यांच्याकडे जाऊन सांगितलं की ही बातमी अत्यंत गंभीर आहे. तुम्ही मी सगळी कामं थांबवून त्या कुटुंबाचं सांत्वन करणं आणि त्याची कारणमीमांसा समजून घेणं या गोष्टीसाठी तातडीने जायची गरज आहे. दुसऱ्या दिवशी सगळे कार्यक्रम आम्ही दिल्लीतले रद्द केले आणि हवाई दलाचं विमान घेऊन नागपूरला आलो. तिथून यवतमाळला गेलो, त्या खेड्यात गेलो. ज्या घरातल्या माऊलीच्या नवऱ्याने आत्महत्या केली त्या माऊलीची भेट घेतली. तिला विचारलं काय झालं. तिच्या डोळ्याचं पाणी काही थांबत नव्हतं. तिला म्हणलं की काय झालं सांग. तिने सांगितलं कारण काही दुसरं नव्हतं. बँकेचं कर्ज काढलं होतं. 2 वर्ष लागोपाठ पावसाने दडी मारली. बी बियाणं खतं औषधाच्यासाठी केलेलं घातलेलं कर्ज डोक्यावर राहिलं आणि पदरामध्ये पीक पडलं नाही. माझा मालक थकबाकीदार झाला आणि तो थकीत झाल्याच्या नंतर त्याला बँकेच्या नोटिसा यायला लागल्या आणि एक दिवशी अखेरची नोटीस आली की या तारखेला तुझ्या घरावर जप्तीच्यासाठी आम्ही येतो. त्या माऊलीने सांगितलं की घरामध्ये 20 वर्षाची मुलगी, तिचं लग्न ठरलं होतं. त्या लग्नाच्यासाठी थोडं होतं ते विकलं आणि 10,000 रुपयाची बेजवी तयार केली. बँकेचे अधिकारी आले, भांजीकुंजी बाहेर काढली. लग्नासाठी ठेवलेली 10,000 रुपयाची रक्कम त्यांनी जप्त केली आणि ते झाल्याच्या नंतर माझ्या नवऱ्याला झोप येईना. तो सारखा झोपेतसुद्धा चावळायचा की आता माझ्या लेकीचं लग्न कसं होणार. माझ्या घरात जप्ती आली, भांजीकुंजी बाहेर काढली, माझ्या अब्रूचा पंचनामा झाला. उद्या माझ्या मुलीचं लग्न मोडलं तर तिच्या आयुष्याचं मातेर होईल आणि म्हणून त्याला सहन झालं नाही. एका रात्री तो इंजिन फेला आणि ते जीव दिला. डॉक्टर मनमोहन सिंग आणि मी आम्ही दोघांनी जाऊन त्याच्या घरी हे दुःखद वृत्त ऐकलं. मन विषण्ण झालं. परत दिल्लीला गेलो आणि रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला
आणि सांगितलं की हिंदुस्थानामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि रक्कम किती आहे माहिती मिळाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज थकीत असलेलं कर्ज माफ केल्याशिवाय या देशातला शेतकरी सन्मानानं जगू शकत नाही आणि त्यासाठी कर्जमाफीचा निकाल घेतला पाहिजे. 71,000 कोटी रुपयाचं कर्ज एका हुकमाने माफ केलं. नवीन कर्ज दिलं. सुदैवानं पाऊस पडला, पिकं चांगली आली आणि हा देश 110 कोटी लोकांची भुकेची गरज भागून जगामध्ये 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश झाला भारताच्या बाहेर. जगातला 2 नंबरचा गहू, कापूस आणि साखर निर्यात करणारा देश हिंदुस्थान झाला. हे कर्तृत्व माझ्या बळीराजांनी घामानं त्या ठिकाणी दाखवलं आणि त्याची 2च कारणं होती. त्याला कर्ज मिळालं, त्याचं व्याज कमी झालं आणि त्याच्या मालाची किंमत चांगली दिली. आज शेतकऱ्याच्या मालाची किंमत चांगली द्या, तो कधी कोणाला कर्जमाफी करा सांगणार नाही. आजचे राज्यकर्ते सांगतात की आम्ही कर्जमाफी केली, 34,000 कोटीची केली. आकडेवारी बँकेतून काढल्याच्या नंतर 50% लोकांना सुद्धा त्याचा फायदा मिळाला नाही. आम्हाला लोकांच्या हातामध्ये सत्ता होती. जो पैसा वेळेवर करतो त्याला व्याजात सवलत दिली. 12% 8 झालं, 8चं 6 झालं, 6चं 4. आणि मला वाटतं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज या ठिकाणी अजित पवार आणि बाकीचे दिलीपराव हे सगळे त्या बँकेचे संचालक आहेत. आणि मला असं वाटतं की घेतलेलं कर्ज वेळेवर परत केल्याच्या नंतर 3 लाख रुपयापर्यंत व्याजाचा दर 0%. हा निकाल घेतला इथं. या एका बँकेत नाही घेतला, अनेक सहकारी बँकेमध्ये घेतला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये बँकेची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संबंधीची आस्था आहे. आज दिल्लीमध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या प्रश्नाचा विचार करायला तयार नाही. माझे संबंध सगळ्याशी चांगले आहेत दिल्लीमध्ये. देशाच्या प्रमुखापासून सगळेजण आम्हाला लोकांशी सुसंवाद साधतात. अशीच एकदा चर्चा सुरू झाली. एक अत्यंत वरिष्ठ नेता देशाचा माझ्याशी बोलत असताना मला म्हणला कि पवार साहब आपका सब ठीक है, मगर किसानों को जो पैदावारी होती है उसकी ज़्यादा कीमत देने की बात आप करते हैं, ये ऐसे होगा तो खाने वालों का क्या होगा. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत द्यायची भूमिका तुम्ही घेता आणि ते सतत चालू ठेवलं तर खाणाऱ्यांचं काय होईल. त्यांना मी सांगितलं की 52 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा होतो 1967 साली. आणि 1967 साली 68चा दुष्काळ पडला. या देशात धान्य नव्हतं. त्यावेळच्या सरकारने परदेशातून लाल मिलो आणला आणि शेतकऱ्याच्याच नाही सामान्य माणसाच्या घरामध्ये लाल मिलोची भाकरी झालेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. कदाचित जुन्या लोकांना माहीत असेल, त्यांनी ही लाल मिलोची भाकरी खावी लागली. मिलो आणला कुठल्या अमेरिकेवर. शेतकऱ्याला मी चांगली किंमत दिली, त्याची गरज भागते. आम्ही जगाला अन्नधान्य पुरवू शकतो आणि त्या शेतकऱ्याला मी चांगली किंमत नाही दिली तर आम्हाला भीक मागून परदेशातनं धान्य आणावं लागतं आणि या देशाच्या अब्रूचा
पंचनामा आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. आणि म्हणून कोणी काही म्हणो, जोपर्यंत माझं चालतं तोपर्यंत शेतकऱ्याला चांगली किंमत मिळेल याची मी काळजी घेणार. आणि हे धोरण आम्ही राबवलं. पण आजच्या राज्यकर्त्यांना हे धोरण पसंत नाही. आणि त्याचा परिणाम हा आहे की आज आत्महत्या वाढली, कर्जबाजारीपणा वाढला. अनेक गोष्टी अशा सांगता येतील. आज हा प्रश्न आपल्यापुढे दिसतो. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न दिसतो. दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी या सत्तेचा वापर देशाच्या रक्षणाच्यासाठी केला कसा. आपण बघितलं कालच्या 14 तारखेला जम्मूवरून श्रीनगरला भारताचे 8,000च्या आसपास सैन्य 72 गाड्यातून चाललेले होते. समोरून एक जीप आली आणि ती जीप आपले सैन्य दलातले घटक जिथं बसले होते त्या बसवरून आदळली आणि त्या जीपमध्ये स्फोटक होती. त्याचा स्फोट झाला आणि जागच्या जागी 40 जवान मृत्युमुखी पडले. हे दहशतवाद्याचं कृत्य आहे. दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी बोलवलं आम्हा सगळ्यांना, जेवढे सगळे राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना. मी सगळी कामं बंद केली आणि दिल्लीमध्ये गेलो. बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं कसा हा हल्ला झाला, कोणतं स्फोटक वापरलं होतं, कशी माणसं मृत्युमुखी पडली. आणि हे सांगितल्याच्या नंतर आम्हाला विचारलं की आता काय उपाययोजना करायची. आणि पहिला प्रश्न मला विचारला, मला म्हणले की तुम्ही संरक्षण मंत्री होता देशाचे, तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे, तर काय करावं. म्हणजे काय करावं याची चर्चा करण्याचं कारण नाही. या दहशतवाद्यांचे जे अड्डे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करण्याचा अधिकार सैन्यदल, हवाई दल आणि नाविक दल या तिघांना द्या. पूर्ण अधिकार त्यांना द्या. त्यांना हव्या त्या वेळेला, हव्या त्या पद्धतीनं, हव्या त्या टोकापर्यंत हे उद्ध्वस्त करा, हा फक्त आदेश त्यांना द्या. माझी खात्री आहे की या देशातले जवान या देशाला या संकटातून वाचवल्याशिवाय राहतात. या बैठकीला सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण गंमत झाली की ही बैठक या संकटाच्या कामासाठी बोलवली होती. गृहमंत्री हजर होते, संसदीय खात्याचे मंत्री हजर होते, प्रधानमंत्री हजर नव्हते, संरक्षण मंत्री हजर नव्हते. आम्ही चौकशी केली, ये दोनों कैसे नहीं या नाही म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये गेले. प्रधानमंत्री महाराष्ट्रात धुळ्याला आले आणि पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्यामध्ये तिथं गेले आणि तिथं आपल्या उमेदवाराचा, आपल्या पक्षाचा प्रचार करण्याच्या संबंधीची भाषणं देत होते. आणि तिकडं 40 जवानांची फिरतं पडलेली होती. त्यांची फिरतं त्या त्याच्यामध्ये भरली. राष्ट्रध्वज लावला. प्रधानमंत्र्यांनी त्याच्यावरती 2 चक्रा मारल्या, कदाचित तुम्ही पाहिलं असेल. आणि तिथून उठून सरळ भाषणं देण्याच्यासाठी आली आणि आम्हा लोकांना विचारतात काय उपाययोजना करायची. आणि इथून भाषणं केली, चिंता मत करो, इस देश की सुरक्षा मेरे हाथ में है. 56 इंचाची छाती आहे. 56 इंचाची छाती म्हणजे 56 इंचाची छाती. इथे यवतमाळमध्ये काय करते. तिकडच्या काश्मीरच्या पाकिस्तानच्या सीमेवर हल्ले होत आहेत, तिथं बघ्याची भूमिका घेतो. त्या सैन्याला तुम्ही आदेश देत नाही.
आणि 56 इंचाची छातीच्या गप्पा महाराष्ट्रातून मारतात. मला आठवत आहे की लालबहादूर शास्त्री देशाचे प्रधानमंत्री होते आणि देशाचे संरक्षण मंत्री महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण होते. पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्ला केला. लालबहादूर शास्त्री जाग्यावर नव्हते, ते कुठे बाहेर गेलेले होते. हल्ल्याची माहिती मिळाली. लष्कर प्रमुखांनी संरक्षण मंत्र्याला कल्पना दिली, ज्या वेळेला बाहेरच्या देशावर हल्ला करायचा असतो यासंबंधी साधारणतः पंतप्रधानाच्या कानावरून या निकाल घ्यायचा असतो. पंतप्रधान जागेवर नसतो. लष्कराच्या प्रमुखांनी सांगितलं चव्हाण साहेबांना की असं असं झालं आहे. चव्हाण साहेबांनी लिहून ठेवलं आहे आणि संरक्षण खात्याच्या रेकॉर्डमध्ये 3 मिनिटं चव्हाण साहेबांनी विचार केला आणि सांगितलं लष्कर प्रमुखाने हल्ला केला असेल तर त्या हल्लेखोरांना उद्ध्वस्त करा. सगळं असेल नसेल ते लष्कर त्या ठिकाणी पाठवा आणि पाकिस्तानला अक्कल ठेवा. आणि 48 तासाच्या आत सैन्याने हल्ला केला आणि पाकिस्तानला एक धडा शिकवला. पाकिस्तानचे जवळपास 9,000 सैनिकांना अटक केली गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडले. हा निर्णय घेण्याची धमक महाराष्ट्राच्या या सुपुत्राच्याकडे होता. हा इतिहास आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. पाकिस्तानने घुसखोर पाठवले आपल्या देशात आणि ते हजारोच्या संख्येने. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला कळवलं हे थांबवा, नाही थांबवलं. आणखीन काही हजार लोक पाठवले. इंदिरा गांधींनी तातडीनं आदेश काढला आणि त्यांनी इतिहास नाही घडवला, त्यांनी भूगोल घडवला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, एक बांगलादेश आणि एक पाकिस्तान. या प्रकारचं कर्तृत्व श्रीमती गांधींनी सुद्धा दाखवलं. आणि यांनी काय केलं? फक्त सांगितलं 56 इंचाची छाती. एक मिक्सचं विमान हे घेऊन आपला एक हवाई दलाचा प्रमुख स्क्वॉड्रन लीडर, त्याचं नाव अभिनंदन, तो त्या पाकिस्तानच्या सीमेवर होता. पाकिस्ताननी त्याचं विमान पाडलं. सुदैवानं तो वाचला आणि त्या पडलेल्या विमानातून तो बाहेर आला. त्याला पाकिस्तानने अटक केली, त्यांच्या जेलमध्ये टाकलं आणि जगातल्या सगळ्या देशांनी एक करार केला आहे, त्याला जिनिव्हा करार म्हणतात. त्या जिनिव्हामध्ये तो करार झाला आणि त्या करारावर भारत, पाकिस्तान, चीन, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी सगळ्या देशांच्या आहेत. आणि त्या करारानुसार अटक केलेल्या सैन्य दलाच्या प्रतिनिधीला त्याच्या मूळच्या देशात परत पाठवायची तरतूद आहे. सगळ्या जगाने पाकिस्तानवर दबाव आणला आणि पाकिस्तानला अभिनंदनला सोडावं लागलं. अभिनंदन परत आला. त्याच्या पत्नीचंच एक निवेदन टेलिव्हिजनवर मला ऐकायला मिळालं, कदाचित तुम्ही बघितलं असेल. त्या माऊलींनी काय सांगितलं? तिने सांगितलं, माझा पती सुटून आला याचा आनंद मला आहे, पण माझा पती पाकिस्तानच्या सीमेवर त्या ठिकाणी आपलं विमान घेऊन या देशाच्या रक्षणाच्यासाठी शौर्याने गेला याचा मला जास्त अभिमान आहे. आणि तिने असं सांगितलं की माझ्या पतीने एवढा मोठा शौर्य दाखवलं, त्याग केला. माझी विनंती फक्त सरकारला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीला आहे की सैन्य दलानं दाखवलेल्या शहराचा राजकारणासाठी फायदा घेऊ नका. हिची भगिनी सांगते. 10 दिवसापूर्वी मी नाशिकला होतो.
नाशिकला आपलं एक हेलिकॉप्टर ते काश्मीरमध्ये होते आणि त्या हेलिकॉप्टरने 6 लोक जात होते. ते हेलिकॉप्टर फाडलं का पडलं मला माहिती नाही. अपघात झाला, 6 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये हवाई दलाचा नाशिकचा निनाद मानकावी नावाचा एक अधिकारी होता. अनायसे मी नाशिकला होतो. ठरवलं निनादच्या घरी जाऊन यावं. त्याच्या घरी गेलो. तरुण विधवा होती, बिचारी रडत होती. पण तिने मला सांगितलं गेल्याच्या नंतर, माझा नवरा गेला तो परत येणार नाही, पण निदान तो देशासाठी केला याचा मला आनंद आहे, याचं मला समाधान आहे. मी म्हणजे तुझं काही दुखणं असेल, काय अडचण असेल तर सरकारला मी सांगतो. काय अडचण आहे का? त्यांनी सांगितलं काही अडचण नाही. सरकारला एकच सांगा की या देशातल्या इंच भूमीचं रक्षण करण्याच्यासाठी या देशातलं हवाई दल, सैन्य दल, नाविक दल पडेल ती किंमत देईल, पण आम्ही किंमत देऊन शौर्य दाखवलं याचा राजकीय स्वार्थासाठी तुम्ही उपयोग करू नका. ही तिच्या नवऱ्याने सांगितलं. आणि मोदी साहेब सगळीकडे सांगतायत की देश माझ्या उचित सुरक्षित आहे. 56 इंचाची ठरते. अजिब आहे, हे योग्य नाही. देशासाठी या प्रकारची भूमिका घेऊन चालत नाही. त्या सैन्य दलाचा आत्मविश्वास वाढावा लागतो. मला आठवतं की सियाचीन नावाचा एक भाग आहे आपल्या देशाचा. 20,000 फुटावर आहे. बर्फ असतं तिथं फक्त. ऑक्सिजन मिळत नाही, चालता येत नाही. मी संरक्षण मंत्री होतो. तिथं आपलं सैन्य होतं. त्या सैन्याला एक धीर द्यावा म्हणून मी ठरवलं की सियाचीनला जायचं. मला अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला सवय नाही, तिथं ऑक्सिजन घेतल्याशिवाय जाता येत नाही, संपूर्ण बर्फातनं जावं लागतं. तो पर्वत असा आहे की समोर पाकिस्तान आहे, मध्ये एक दरी आहे. खूप वेळेला पाकिस्तानकडून इकडे हल्ला होतो, आपणही हल्ला करतो. तुम्ही जाणं योग्य नाही. मी विचारलं तिथं सैन्य किती आहे? त्यांनी मला आकडा सांगितलं. मी म्हणलं ते सैन्य राहतं कसं? ते म्हणजे बर्फाची घरं बांधली त्याच्यात ते राहतं. मी म्हणलं बर्फाची घरं त्यामध्ये राहणारा माझा जवान, त्याचा आत्मविश्वास वाढवायचं काम माझं आहे. मी जाणार. आणि मी गेलो त्या ठिकाणी. मला अक्षरशः इथून समोरच्या गेटपर्यंत चालता येत नव्हतं, कारण ऑक्सिजन नव्हता. ऑक्सिजनची नळी तोंडाला लावली आणि मी कसा बसा चालत गेलो. आणि मला अभिमान वाटला की त्या ठिकाणी बर्फाच्या घरात राहणारा जवान, त्यांना ज्या वेळेला मी आलोय कळल्याच्यानंतर त्यांनी घोषणा दिली. काय घोषणा दिली? छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि दुसरी गोष्ट काय दिली? हर हर महादेव. म्हणजे भारी आपल्याकडचं दिसतात सगळे. आणि चौकशी केली तर महार रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंट याचे जवान त्या ठिकाणी होते. त्यांचं सगळं ऐकलं मी, त्यांचं दुःखनं समजून घेतलं. निघालो मी परत जायला. हेलिकॉप्टरमध्ये बसला त्यावेळेस पलीकडनं पाकिस्तानकडनं फायरिंग सुरू झालं. 5 मिनटं मला थांबायला लावलं जवानांनी. आणि आपल्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. आणि नंतर माझं हेलिकॉप्टर काढून दिलं. नंतर मी विचारलं त्यांना की हल्ला का केला? नाही म्हणजे थंडी फार असती, आम्ही जरा मधनं हात गरम करत असतो. त्यांनी केलं तर आम्ही घालतो, आम्ही केलं तर ते घालतो, काही चिंता करू नका. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या देशाची इंचभरसुद्धा जमीन आम्ही त्यांना जाऊन देणार नाही. हा संरक्षणाच्यासाठी पडेल तो त्याग करणारा आपला बहादूर जवान, आज त्याच्या हिताची दखल करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तो त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करावी या भावनेनं वागत. शेतकरी अडचणी, जवान अडचणी, महागाईचं संकट सांगायला नको. शेतीमालाच्या किमती नाही आहेत,
पण शेतकऱ्याला लागणारी खतं औषधं या सगळ्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. डिझेल पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि या सगळ्यामुळं घराचा संसार चालवणं अशक्य झालं. आणखीन एक महत्त्वाचं संकट, एक निकाल घेतला प्रधानमंत्र्यांनी, या देशातला काळा पैसा मी संपवायला निघालो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त काळा पैसा स्वित्झर्लंड नावाच्या देशामध्ये बँकेमध्ये भारतीयांनी ठेवलेला आहे. तो सगळा मी काढून आणणार आणि गरीब लोकांच्या खात्यात जमा करणार. गेले भाषेत तिथल्या प्रधानमंत्र्यांशी भेटले, बँकांच्या अध्यक्षांशी भेटले, काही हाताला लागलेलं नाही. हात हलवत परत आले. आम्ही विचारलं क्या हो गया, काही सांगितलं नाही. म्हणजे देखेंगे आपको पता लगेगा. आणि मला आठवतं आहे की 8 सप्टेंबर होते, त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी टेलिव्हिजनवर गेले आणि सांगितलं की आज संध्याकाळपासून 1000 रुपयाची आणि 500 रुपयाची ही नोट कागदाचा तुकडा होणार आहे. आठवते तुम्हाला? सगळ्या नोटा रद्द आणि काळा पैसा खतम करला. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी बदलून घ्यावा. दुसऱ्या दिवशी सगळ्या देशात लाईन लागली. माझी खात्री आहे राजगुरुनगर काय, चाकण काय, तिथे बँकेच्या दारात लोकांच्या नोटा बदलून घ्यायला लाईन लागली असेल. 4 दिवस लाईनीमध्ये सबंध देश होता. लाईनीमध्ये उभं राहून एकट्या महाराष्ट्रामध्ये 100 लोक मृत्युमुखी पडले. 100 लोक. आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये एका नोटाबंदीमध्ये 15 लाख कामगारांचं रोजीरोटी गेली, काम बंद. छोटे व्यावसायिक गेले, व्यापारी गेले, शेतकऱ्याला सुद्धा फटका बसला. अनेक ठिकाणी हा व्यवहार चेकने होता. आपल्याकडे तुमच्या शेतामध्ये कांदा आला, तो कांदा तुम्ही विकायला गेला, थोडा कांदा असला तर त्याच्या पैशाचा चेक नेहमीच मिळतो असं नाही. तुम्ही कोथिंबीर विकायला गेलात, तुम्ही चवळीची शेंग विकायला गेलात तर त्याची किंमत तुम्हाला रोख मिळते. आणि म्हणून ज्याच्याकडे चेकचा पैसा नाही तो काळा, हा शोध या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लावला. हिंदुस्थानामध्ये 80% जवळपास सगळे व्यवहार हे रोख होत असतात. तुम्ही इथं हॉटेलमध्ये जाता, चहा पाणी घेता, नाश्ता करता, काही चेक काढून देता, रोख पैसे देता. हा रोख व्यवहार असतो. कुठल्याही कापडाच्या दुकानामध्ये उद्या सणासुदीला कापड घ्यायला तुम्ही गेला, आईला साडी घ्यायला गेली, तुम्ही काही चेक फाडून देता, त्याचे काय रोख पैसे देता. या देशामध्ये जास्तीत जास्त व्यवहार हा रोखीने होतो. पण एक चलनबाद केली त्याने, नोटबंदी केली आणि सबंध देशाची अर्थव्यवस्था संकटामध्ये आली. गेल्या आठवड्यामध्ये या देशातली सगळ्यात मोठी बँक, तिचं नाव रिझर्व्ह बँक, त्या रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं की या नोटबंदीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट झाला. आम्ही हे सांगितलं होतं, पण सरकारचा अधिकाऱ्याचा निर्णय घेतला आणि त्याची किंमत सबंध देशाला द्यावी लागली. असे अनेक निकाल आहेत की मनात आलं त्याप्रमाणे निकाल घेतले, पण लोकांच्या हिताचा विचार त्याच्यामध्ये केला नाही. आणि अशा लोकांच्या हातामध्ये आज सत्ता आहे, यांच्या हातामध्ये सत्ता आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की ही सत्ता घालवली पाहिजे. त्याचा फायदा एकच होता की या देशात वेगवेगळे राजकीय पक्ष एकमेकाची भांडतात. त्याचा फायदा भाजपला मिळतो. मला आनंद आहे की ही गोष्ट आम्ही देशाच्या पार्लमेंटमधल्या भाजप सोडून इतर पक्षाच्या लोकांच्या पुढे मांडली. सगळ्या पक्षांनी मला सांगितलं की तुम्हाला पार्लमेंट आणि विधानसभेत जाऊन 50 वर्ष झाली, सतत 50 वर्ष गेलेला दुसरा कोणी नाही, तुम्ही पुढाकार घ्या. आणि आम्ही सगळ्यांना बोलवलं.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू आले, ममता बॅनर्जी तिकडचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले, 3 राज्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते ते त्या ठिकाणी आले, केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री ते त्या ठिकाणी आले, कम्युनिस्ट आले, समाजवादी आले, मायावती आले, सगळे आले आणि बसून निकाल घ्यायचं आमचं ठरलं. काही राज्यामध्ये आम्ही एकजूट करू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष, कवाले ग्रुप या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं आणि मतांची ही जी फाटाफूट होते आणि त्याचा फायदा भलत्यांना होतो ते होऊन देशाने हा निकाल घेतलेला आहे. आणि त्यामुळंच उमेदवारांची निवड आम्ही महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने केली की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त फाटाफूट टाळून लोकांना मताचा अधिकार योग्य रीतीने वापरता येईल. मला आनंद आहे या ठिकाणी आपण एका अतिशय सक्षम उमेदवाराची निवड आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी केली. ते उमेदवाराचं भाषण तुम्ही ऐकलं. तुम्ही यापूर्वी टेलिव्हिजनवर त्यांची मालिका पाहिलेली असेल, शिवाजी महाराजांची मालिका पाहिली असेल, संभाजीराजेंची मालिका पाहिलेली असेल. तुम्हाला मला अभिमान एका गोष्टीचा आहे की शिवछत्रपतींचा खरा इतिहास या तरुणाने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला. संभाजीराजांचा खरा इतिहास या गृहस्थांनी आपल्यापुढे मांडला. संभाजीराजांच्या संबंधी तुम्ही काही तथाकथित इतिहासकारांनी जे लिहिलं आहे ते वाचा. त्याच्यात लिहिलं आहे हा मद्यपी होता, हा बैलवेडा होता, आणखीन काय काय म्हणलेले. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी उद्या सर्वस्व देण्याच्या संबंधीचा प्रसंग आला तर स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, पण लाचारी पत्करली नाही. अशी व्यक्ती मद्यपी होती किंवा आणखीन काही होती या प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी करून या शौर्याचा अपमान करण्याची भूमिका काही प्रवृत्तीने केली. ती भूमिका असत्यावर आधारित आहे हे खोडून काढण्याच्या संबंधीचं काम आपल्या उमेदवारांनी केलं आणि खऱ्या अर्थानं संभाजीचं चित्र हे जनमानसाच्यासमोर ठेवलं. शिवछत्रपतींची भूमिका त्याच पद्धतीनं मांडली गेली. ते काही नाटक म्हणून केलं नाही. ज्या वेळेला संपूर्ण समाज हा मरगळलेला होता, राज्यकर्ते नव्हते या ठिकाणी. दिल्लीचा बादशाह असो, आदिलशाह असो, आणखीन कोणी असो, या सगळ्यांचं आक्रमण महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्रातला माणूस सत्व विसरला होता. त्याचं सत्व जागे करून पुन्हा एकदा हा देश आणि हा समाज जागृत करून उभा करण्याचं ऐतिहासिक काम हे शिवछत्रपतींनी केलं आणि त्यांनी राज्य उभं केलं. आणि ते राज्य उभं करत असताना ते राज्य त्यांनी जनतेचं राज्य केलं. शिवाजी महाराज एकमेव असे राज्यकर्ते होते, त्यांचं राज्य त्या काळात दिल्लीचं राज्य होतं. लोक काय म्हणायचे? मोगलांचं राज्य, विजापूरचं राज्य, अहमदनगरचं राज्य, चंद्रगुप्त मौर्याचं राज्य, सम्राट अशोकाचं राज्य, महाराणा प्रतापचं राज्य. शिवाजी महाराजांच्या राज्याला कोणी भोसल्याचं राज्य म्हणले नाही. हे हिंदवीचं राज्य, हे रयतेचं राज्य, रयतेचं राज्य, रयतेच्या मालकीचं राज्य. हे ऐतिहासिक काम ज्यांनी उभं केलं त्या शिवछत्रपतींचा सत्यावर आधारित असा इतिहास ज्यांनी मांडण्याच्या संबंधीची भूमिका बजावली. माझ्या मते ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रसेवा आहे. याच्यामुळे समाजात जागृती निर्माण झाली, आत्मविश्वास निर्माण झाला आणि शौर्याला आणि समाजाकडे व्यापक बघण्याच्या संबंधीच्या दृष्टीला एक प्रकारचं प्रोत्साहन दिलं. हे काम ज्या कैरसांनी केलं तो आज तुमच्यापुढे उमेदवार म्हणून आलेला आहे.
आज त्याच्यावर टीका टिप्पणी करतात. मला काही टीका करणाऱ्यांच्याबद्दल तर म्हणणं नाही. मी दिल्लीमध्ये फार वर्ष आहे, अनेक वेळ सत्तेमध्ये होतो आणि माझा एक स्वभाव आहे की मी दिल्लीमध्ये सत्तेवर असो किंवा नसो, महाराष्ट्रातला कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता खासदार माझ्याकडे आला तर त्याच्या कामात मी लक्ष घालत असतो. मी तिथं राजकारण कधी आणत नाही, पण लोकांना सांगतही असतो. ज्या वेळेला पुणे जिल्ह्याचा प्रश्न आला आणि या भागातले खासदार मला भेटायला आले तेव्हा त्यांना मी सांगितलं की या ठिकाणी विमानतळ होणं, जागा आपण वाटल्यास बदलू, लोकांना नुकसान भरपाई चांगली मिळेल याची खबरदारी घेऊ, ज्या जमिनीत पीक पाणी नाही अशी जागा आपण घेऊ, पण विमानतळाला विरोध करू नका. त्याच्यामध्ये माझा विरोध नाही. आणि इकडे मी दुसऱ्या दिवशी परत आलो तर वर्तमानपत्रात त्यांचं लागलं काय वाटेल ती मी किंमत देईल, पण इथं विमानतळ होऊन देणार नाही. आणि दिल्लीमध्ये सांगतात मला विमानतळ पाहिजे. त्यांना मी सांगितलं की हा विमानतळ इथं झाला नाही तर तो दुसरीकडे जाईल, आणि तो शेवटी पुरंदर तालुक्यात गेला. आज विमानतळाचं त्या ठिकाणी तळ होईल. सवन विकासाचं केंद्र त्या सगळ्या परिसरामध्ये होईल. ही संधी घालवली. आज या भागामध्ये औद्योगिक प्रगती व्हावी यासाठी आम्ही लोकांनी लक्ष घातलं. चाकणची औद्योगिक वसाहत असो, रांजणगावची औद्योगिक वसाहत असो, अनेक प्रकारच्या औद्योगिक वसाहती असो, या वसाहती इथं निघतील कशा याची काळजी घेतली. जगातले उत्तमातले उत्तम मोटार गाड्या तयार करणारे निमंत्रित केले आणि देशातलं महत्त्वाचं कार निर्मितीचं केंद्र चाकण झालं. चाकण आज जगाच्या नकाशावर जाऊन पोचलेलं आहे. अमेरिकेमध्ये गेलो तर तिथंसुद्धा आज चाकणचं राजगुरुनगरचं पुणे जिल्ह्याचं नाव निघतं आणि त्याचं वारण ह्या सवन औद्योगिक उभारणी आपण लोकांनी केली. इथली शेती संपन्न होण्याच्यासाठी धरणं बांधली. एकच्या तालुक्यामध्ये 1, 2, 3 मला आठवत नाही किती धरणं झाली. 3 झाली. आंबेगाव तालुक्यामध्ये तिथं धरण झालं, त्याच्याही भूमिपुत्रावर मी गेलो. खाली जुन्नरमध्ये धरणं झाली. आणि एकेकाळी हा आमचा सगळ्या भागातला घटक आम्हाला जास्तीत जास्त भेटायचा कुठं? मुंबई. क्रॉफर्ड मार्केट, भायखळा मार्केट, माथाडी कामगार सगळे आमचे गाववाले भेटायचे. काही असलं गावामध्ये इकडं काही कार्यक्रम असला तर आमची सगळी मंडळी गाड्या घेऊन इथे यायची. जॅकेट, टोपी आणि ही मंडळी इकडे येऊन गावाची त्यांचा रुबाब असायचा. रुबाब का असायचा? तुम्ही कधीतरी मुंबईला गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी बोलवणार, चहा देणार, जेवण देणार, सिनेमा दाखवणार. तुमचा कांदा केवढ्याला गेला ह्याची फिकर तुम्हाला नाही, पण माझी व्यवस्था उत्तम ठेवली म्हणून खुशीत तुम्ही त्या ठिकाणून परत येणार. हे ज्या आमच्या माणसांनी अनेक फेऱ्या केलं, आज त्याचा बहुसंख्य माणूस आज इथं आलेला आहे, शेती करतो आहे, कारखाने झाले, उत्तम शेती करायला लागली, फुलं आमची बाहेर जायला लागली, कांदा जगाच्या बाजारामध्ये जायला लागला. आज हे कर्तृत्व आमच्या शेतकऱ्यांनी दाखवलं. त्याचं महत्त्वाचं कारण पाण्याचा प्रश्न सोडवायला आपण यशस्वी झालो. आणि मला तुम्हा लोकांचे आभार आहेत, तुम्हा लोकांच्या वादवडिलांचे आभार आहेत. त्यांनी या कामाच्यासाठी आम्हाला जमीन दिली. जमीन दिली नसती तर ही धरणं झाली नसती. धरणं झाली नसती तर पाणी आलं नसतं, आणि पाणी आलं नसतं तर ही शिवार फुललं नसतं. आज हे करण्याची भूमिका ज्या सगळ्या लोकांनी केली त्यांचा विकासावर विश्वास आहे. आणि त्या विकासाच्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा हा कार्यक्रम आम्हाला राबवायचा आहे. आणि तो राबवायचा असेल तर अभ्यासू वैद्यकीय क्षेत्राचा पदवीधर अमोल कोल्हेच्यासारखा उत्तम प्रतिनिधी तुम्ही देशाच्या लोकसभेमध्ये पाठवा. मी तुम्हाला खात्री देतो की या भागाचा चेहरा बदलण्याच्या संबंधीचं तुमचं जे स्वप्न आहे
त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, एवढाच हा विश्वास या ठिकाणी देतो आणि त्या कामाला तुमची साथ पाहिजे. साथ देणार का नाही? हात वर करा. पक्के. आता बदल नाही. आता अमोल कोल्हेला मला दिल्लीला भेटायला पाठवणार. आभारी आहे.